जय जय रघुवीर समर्थ. सामान्यपणे माणसाला असा प्रश्न पडतो की व्यवहारात, दैनंदिन जीवनात स्वस्थ आणि प्रसन्न राहायचे कसे. हा अगदी यक्ष प्रश्न असतो त्यांच्यापुढे. अहो, राहण्यासाठी जागा मिळत नाही, पदवीधर होऊन नोकरी मिळत नाही, पैसा असून आरोग्य नाही, अशा अनेक प्रश्नांचे काटे हे सारखे बोचत असतात. आणि मग मनात पेटलेले वणवे शमवण्यासाठी पाणी आणायचं कुठून, प्रसन्नता आणायची कुठून, समस्यांनी गजबजून गेलेल्या आयुष्याच्या गाठोड्यात समाधान आणायचं तरी कुठून. प्रश्न मोठा बिकट आहे, पण तो नवीन नाहीये. जुनाट एखाद्या घरामध्ये उंदीर घुशींनी जशी बिळं करावीत तशी आजच्या मानवी जीवनामध्ये आपल्याला मनामध्ये ह्या शंका कुशंकांची बिळं आपल्याला दिसतात. अनेक विवंचना ह्या बिळं करत असतात. मग त्यामुळे मानसिक प्रदूषणाच्या दलदलीमध्ये मनुष्य फसतो आणि मग त्याला प्रसन्न मन कसं ठेवायचं हे कळत नाही. आणि प्रसन्न नाही ठेवता आला तर ते शांत आणि स्थिर कसं बरं होईल. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला एका अभंगामध्ये उपदेश करताना दिसतात की सोनियाचा कळस माझी भरला सुरारस, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन. मृत्तिकेचा घट अमृताचा साठा, तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित. तुकाराम महाराज एक उत्कृष्ट असा दृष्टांत देतात की सुवर्णाचं पात्र आणि मातीचं भांड असा हा अनुरूप आणि दृष्टांत देऊन तुकोबा बिनतोड प्रश्न विचारतायत की सुवर्ण पात्रातील मदिरा स्वीकारणार की अमृताचा साठा असलेलं मातीचं भांड घेणार. अहो, सत्प्रवृत्त माणसे मातीचाच घट अमृतासाठी स्वीकारतील. अलिप्तता साधणे म्हणजे समाधानाची वाट सापडणे. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे म्हणजे काय तर समाधानी होणे. अहो, शरीराला जशी व्यायामाची गरज त्याप्रमाणे मनाला देखील वैचारिक बौद्धिक योगासनांची गरज आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते की नाही. म्हणजे श्रीखंड केलं त्यात बरोबरी चक्का आणि साखर असतं, पण केशर किती कणभर पुरतं. तसंच आपण रस्त्याने चालतो तेव्हा नको ती माणसं भेटतातच, पण आपण आपलं चालणं चालू ठेवावं. विकल्प आले तरी आपलं काम सोडू नये. व्यापारी बघा दरवर्षी एक आढावा घेतात आणि त्याप्रमाणे